घरी बटाटे वडे बनवले म्हणजे किती पैसे वाचले पहा मिस्टरांचे। चला तर पहा पुढे याची रेसिपी। नमस्कार मंडळी, चला तर आपल्या चॅनलवर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं। चला आज आहे रथसप्तमी आणि हळदी कुंकवाचा आजचा शेवटचा दिवस आहे। आणि पहा मी आत्ताच जिथे जिथे आपल्याला बोलवलं होतं हळदी कुंकवाला तिथे जाऊन आलेली आहे। आणि आता म्हटलं काय करावं स्वयंपाकाला, तर मुलांना खायचा होता वडापाव। मिस्टर म्हणाले मी घेऊन येतो, तर मी म्हणाले की नाही मी आता घरीच बनवते, चला घरी बनवूयात आपण। आता इथे बटाटे घेतलेले आहेत आणि हे साधारण पाऊण किलो बटाटे असतील। याच्यामध्ये आपण थोडंसं उकडताना मीठ घालूयात आणि याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊयात। जवळपास 4 शिट्ट्या सफिशियंट आहेत। चला बटाटा आता उकडेपर्यंत आपण इथे बटाटा वडा करण्यासाठी मसाला तयार करतोय। पहा आता मी काय काय घेतलंय। आलं, लसूण, पुदिना आहे। पुदिना हा बटाटा वडा करण्यासाठी आमच्या घरात खूप आवडतो, महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे। तुम्ही हे नक्की वापरा आणि एकदा करून पहा असा बटाटा वडा, सगळ्यांना नक्की आवडेल। आणि आता हे सगळं मी देठ काढून घेते मिरचीचे आणि याची छान अशी पेस्ट करून घेणार आहे। आता आपण घरी बटाटे वडे बनवतोय म्हणजे बाहेर विकतचे बटाटे वडे आणण्यापेक्षा आपल्या इथे नक्कीच पैशाचीही बचत होणार आहे। तर चला मिस्टर बाहेरून पाव घेऊन येईपर्यंत आपल्या इथं वडे जवळपास जेवढे खायला आत्ताच सुरुवातीला लागतील इतके तरी नक्कीच तळून होतील, कारण मिस्टर बाहेर गेले म्हटलं त्यांना कोणी ना कोणीतरी नक्कीच भेटणार, त्यामुळे यायला त्यांना थोडा तरी उशीरच होणार। चला आता मी हे वाटून घेते। आता थोडंसं मीठ घालूया याच्यामध्ये म्हणजे आपला इथं झटकीपट असा मसाला रेडी होईल। तर पहा चला आता मिक्सरला फिरून घेऊया। छान अशी आपली इथे मस्त झणझणीत अशी पेस्ट तयार आहे। आता आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी। त्याआधी घोळ बनवून घेऊया बेसन पिठाचा वडे तळण्यासाठी। तर इथं मस्त घरी दळलेलं असं बेसन पीठ घेतलेलं आहे। घरची डाळ असल्यामुळं छान एकदम वडे कुरकुरीत होतात। त्याच्यामध्ये थोडीशी आवडत असेल तर हळद मी घातलेली आहे, लाल तिखट थोडंसं आणि चवीप्रमाणे मीठ घालूयात। आणि छान आपल्याला जशी वडे बनवण्यासाठी छान एकदम पातळ असं कोटिंग म्हणजे कवर आला पाहिजे असं मस्त घरच्या या डाळीमध्ये हे कोटिंग येतं। तर आता गरजेप्रमाणे आपण पाणी ॲड करायचं आहे मस्त आणि हाताने हलवत हलवत एकदम असा हा घोळ तयार करायचा आहे। एकदम छान बॅटर आपलं पहा, मला तर हाताचंच प्रमाण खूप आवडतं। चला आता मस्त मी हे मिक्स करून घेते म्हणजे आपलं बटाटा वडा तळण्यासाठी हे मस्त असा घोळ हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। पाहू शकता तुम्ही एकदम परफेक्ट। चला आता आपण बटाटा आपला सोलून आता उकडून मी मस्त स्मॅश करून घेतलेला आहे। आणि आता आपण स्मॅश करून घेऊया। अगदी स्टॉलवर बाहेर हातगाडीवर जसे बटाटे वडे मिळतात ना, असे पुदिन्यामुळे खूप टेस्टी होतात। तर छान बटाटाही स्मॅश झालेला आहे आणि झटकीपट एकदम। आणि आपल्या इकडे आता कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे फोडणीसाठी। याला आपण फोडणी देऊन घ्यायची आहे। तर इथे आता जिरी मोहरी घालूयात आपण थोडीशी आणि मग हा मसाला जो आपण वाटून घेतला आहे ती पेस्ट हिरव्या मिरची, पुदिन्याची, कोथिंबीरीची पेस्ट घालूयात आणि छान तेलामध्ये परतवून घेऊयात। चला आता ही पेस्ट परतेपर्यंत पहा घरभर सुगंध पसरलेला आहे पुदिन्याचा आणि बटाटे वडे आपण करतो हे लगेच समजतं। आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करूया, छान रंग येतो। आणि आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण बटाटा घालूयात स्मॅश केलेला, मस्त अशी आपली भाजी रेडी होईल। बटाटा घातलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण गरजेप्रमाणे मीठ घालूयात। आपण वाटण पेस्ट जी करून घेतली होती मसाला म्हणजे त्याच्यामध्ये तर मीठ घातलेलंच होतं आणि बटाटा उकडतानाही थोडंसं घातलेलं होतं, पण आणखी थोडंसं लागणार आहे म्हणून मी ॲड करते। आणि पहा इथं मस्त मिक्स करून झाल्यानंतर मस्त घरभर सुगंध पसरलेला आहे अशी आपली भाजी इथे तयार आहे। कोथिंबीरीचा हळदीचा मस्त रंग आलेला आहे हिरवा पिवळा। आणि आता हा बटाटा आपण एका ताटामध्ये काढून घेतोय। तर पाहू शकता तुम्ही, कारण याचे वडे अजिबात फाटले जात नाहीत असे आपण तळल्यामुळे। आणि इथे आपलं बॅटरसुद्धा रेडी आहे आणि तेलसुद्धा वडे तळण्यासाठी पहा गरम होतं आहे, चांगलं कडकडीत तेल करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम क्रंची कोटिंग येतं। आणि पहा चला आता आपण एक एक वडा घेऊयात आणि तो आता तळून घेऊयात मस्त असे। छान आता तेलामध्ये वडे पोहत आहेत आपले पहा आणि दोन्ही साईडने आपण छान असे हे फ्राय तळून घेऊयात गोल्डन रंग येईपर्यंत। आणि तेल आपले छान इथे तापलेलं आहे, छान वडे तळत आहेत आणि खरंच एकदम क्रंची असं कोटिंग पातळ एकदम कवर येतं याला। वडे खायला हे खूप टेस्टी लागतात, गरमागरम खायचे। गरमागरम असे बटाटे वडे आणि सोबत ही तळलेली हिरवी मिरची, मीठ लावलेलं आहे तिला आणि आहे पाव। चला तर असा आजचा आपला वडापावचा बेत।
अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ होता. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि पहा घरी बटाटेवडे बनवल्यामुळे बरेच आपले पैसे वाचलेले आहेत. बाहेरून एक वडापाव आणायचा म्हटलं तरी 15 ते 20 रुपये लागतात आणि आपण इतके सारे बटाटेवडे अर्धा किलो, पाऊण किलो, 1 किलोचे घरी सहज बनवतो आणि भरपेट असे खाऊन होतात. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटही करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.